अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्रम तया आठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपां नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तेषामहं समृद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या विषित चैतसाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला ओळख करून देत असताना असं म्हणतात की जो भक्त जो साधक त्याचं चित्त माझ्या चरणी अर्पण करतो, त्याचं चित्त मला अर्पण करतो, त्याला मी अतिशय अल्प कालामध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवितो। काय म्हणतात भगवंत? तेषामहं समृद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम। आणि याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केविना तो पा देवी मातया तैसे असती तैसिया कळी काळ नेकुनिया घेतला पट्टा देरवी करी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांड मागे। खर तर देवाला काय आवडतंय याची ओळख या श्लोकातून देवाने करून दिलेली आहे। आपण देवाला काय द्यावं, आपल्याकडची कुठली गोष्ट देवाला आवडते त्याची ओळख करून देत असताना देव म्हणतात, भगवंत म्हणतात तुझं फक्त चित्त मला दे। काय दे? तुझं फक्त चित्त मला दे, तुला अल्प काळामध्ये मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवितो। बोलायला किती सोपं आहे बघा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवितो, किती सोपं आहे। पण हे जे काही सगळं चाललंय ते ह्या दोन गोष्टींमुळे, जन्म आणि मृत्यू, ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत, ज्या काही गोष्टी आपण पाहतोय, या सगळ्या गोष्टी फक्त या दोन गोष्टींमुळेच चालू आहे, जन्म आणि मृत्यू। जन्म झाला म्हणून आपली धावपळ चालू आहे, जन्म झाला म्हणून आपलं हे सगळं आपण पाहतोय, अनुभवतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय, आहे की नाही? कुठपर्यंत? फुल स्टॉप मिळेपर्यंत। फुल स्टॉप कधी आहे? मृत्यू। म्हणजे मनुष्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही कल्पना करतो, आहे की नाही, बऱ्याच काही कल्पना करतो मनुष्य। मी 100 वर्षे मला मिळतील, मी 100 वर्षे जगेन आणि मग मी म्हातारपण हे करेन, मी ते करेन, असं करेन, तसं करेन, माझी नातवंड असतील, माझी पटवंड असतील, आहे की नाही, सगळं काय मी असं अगदी सगळ्या कल्पना करत असतो तो। पण त्या ठिकाणी त्याला माहित नाहीये की मला वृद्धपण येईलच का, मी वृद्ध होईपर्यंत तेवढा राहीनच का, माझ्या या आयुष्याला फुलस्टॉप कधी मिळेल, म्हणजे मृत्यू कधी येईल हे त्यालाही कळत नाही। खर तर कसं असतं माहितीये का, आपलं येणं जाणं आहे ना, हे एक वेगळ्या प्रकारचं आहे। या ठिकाणी आपल्याला 3 वर्ग पाहायला मिळतात। एक वर्ग असा आहे की त्यांचं येणं त्यांच्या हातात नाही, बरं का, त्यांचं येणं त्यांच्या हातात नाही, पण जाणं मात्र त्यांच्या हातात आहे। देवाचं येणं देवाच्या हातात नाही, भक्ताने हाक मारावा आणि देवाने यावं, भक्ताने संकटात पडावं आणि त्याला सोडवण्यासाठी देवाने यावं। कुठेतरी अधर्म माजावा, कुठेतरी अधर्म माजावा आणि धर्माची स्थापना करण्यासाठी देवाने यावं। म्हणजे येणं त्यांचं कोणाच्या दुसऱ्याच्या हातात आहे, माणसाच्या हातात आहे, भक्ताच्या हातात आहे, दासाच्या हातात आहे, साधकाच्या हातात आहे। द्रौपदीने हाक मारावा आणि भगवंताने यावं, प्रल्हादाने हाक मारावी
आणि मग देवाने यावं. जाणं मात्र त्यांच्या हातात आहे. धर्माचं कार्य झालं, दुष्टांचा नाश केला, धर्माचं रक्षण केलं, धर्माची स्थापना केली, मग जाणं त्यांच्या हातात आहे. दुसरा वर्ग असा आहे की येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्याच हातात आहे. संत परंपरा आहे की ना, येणंही त्यांच्या हातात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याण करण्याकरता संतांनी यावं, कार्य करावं. आणि ज्या वेळेला आपल्याला वाटेल आहे की नाही, आता आपलं कार्य संपलेलं आहे, आता आपल्याला जे कार्य करायचं होतं ते कार्य झालेलं आहे, केलेलं आहे, मग त्यावेळेला ते निरोप घ्यायला तयार होतात, निरोप घेतात. येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातात. मात्र माणूस असा आहे की त्याच्या दोन्ही पण त्याच्या हातात गोष्टी नाहीयेत. येणंही त्याच्या हातात नाही आणि जाणंही त्याच्या हातात नाही. बरोबर आहे की नाही? येणंही आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातात नाही. माणूस असा एक प्राणी आहे, माणूस असा एक जीव आहे की आपला जन्म कधी व्हावा, कुठे व्हावा, कसा व्हावा हे आपल्या हातात नाहीये. आणि मृत्यू सुद्धा कधी व्हावा, कुठे व्हावा, कसं व्हावा हे सुद्धा आपल्या हातात नाहीये. म्हणून या ठिकाणी भगवंत ओळख करून देतात की ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या जन्म मृत्यूच्या अधीन किंवा जन्म मृत्यूमुळे सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. जोपर्यंत जन्म आहे, एकदा काय जन्म झाला की मृत्यू येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू असतात. एकदा काय मृत्यू आला की सगळ्या गोष्टींना, माणसाच्या सगळ्या गोष्टींना त्या जीवाच्या फुल स्टॉप मिळाला जातो. बरं, मग जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे त्याला काय म्हणतात? आयुष्य म्हणतात. बरोबर आहे की नाही? जन्म आणि मृत्यू यातला काळ काय आहे? आयुष्य. जन्मही आपल्या हातात नाही, मृत्यूही आपल्या हातात नाही, आयुष्य किती मिळावं हे आपल्या हातात नाही. बाबा बरोबर आहे? आयुष्य जर आपल्या हातात असतं, सांगा श्रीमंत माणसं मेली असती का? मेली असती? आयुष्य जर आपल्या हातात असतं तर श्रीमंत माणसं मेली असती का? त्यांनी गरिबांचं आयुष्य खरेदी केलं असतं. दादा तुला काय जगून करायचंय? हा, बरोबर आहे का नाही? हे पैसे घे, तुझं काय असेल त्या, तुझं आयुष्य मला दे. पण राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना दयाला मृत्यू काही. आहे की नाही? तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं शरीराचं एखादं इंद्रिय जर निकामी झालं आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही अनेक इंद्रिय विकत घेऊ शकता. तुमच्याकडे जर पैसा असेल, एखादं इंद्रिय जर निकामी झालं तर अनेक इंद्रिय तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता. पण इंद्रिय लावल्यानंतर तुम्ही आयुष्य विकत घेऊ शकत नाही. आयुष्य मिळेलच हे सांगू शकत नाही. मग तिथे काय म्हणतात? इंद्रिय ते चेंज केलं पण ऑपरेशन सक्सेस नाही झालं, यशस्वी नाही झाले, शस्त्रक्रिया यशस्वी नाही झाली. आहे की नाही? म्हणजे आम्ही फक्त पैशाने इंद्रिय विकत घेऊ शकतो पण आयुष्य मात्र आमच्या हातात नाहीये. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये. बरं, जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही, मधलं आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण कसं असावं ते आमच्या हातात आहे. आयुष्य कसं असावं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आम्ही आयुष्य आमचं कसं जगावं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य या ठिकाणी काय करतो माहितीये का? या जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना, या आयुष्याच्या वाटेवर प्रवास करत असताना प्रत्येक मनुष्य अपेक्षा करतो ती मला खूप आयुष्य मिळावं. प्रत्येक मनुष्य प्रामाणिकपणे प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की आपण देवाकडे काय मागतो किंवा देवाकडे कशाची अपेक्षा करतो. आम्हाला खूप आयुष्य मिळावं, खूप आयुष्य मिळावं. खरं तर माणसाला खरं आयुष्य किती 25 वर्षच होतं असं म्हणतात. आहे की नाही बाबा? बरोबर आहे का? असं म्हणतात की किती होतं? 25 वर्ष. बरं, मस्त आला असता जन्माला, मस्त मजा केली असती, सगळ्या काही गोष्टी केल्या असत्या, देवाचा निरोप घेतला असता आराममध्ये, कुठल्याही प्रकारचा टेन्शन नाही, त्रास नाही, व्याप नाही, दगदग नाही, धावपळ नाही, काही नाही. पण कमी पडलं त्याला 25 वर्ष कमी पडलं बाबा. बरं का? आणि मग रडायला लागला. तो शेजारी एक गाढव होता, तो बोलतो मला काय करायचं एवढं आयुष्य, नाही तरी ओझं होऊनच माझा जीव जाणार आहे. आहे की नाही? मला एवढं आयुष्य तुम्ही दिलेलं आहे, मला लोकांचं ओझंच व्हायचंय ना.
मग माझी 25 वर्षे त्याला देणार, तो रडतोय ना, आलं का लक्षात? मग गाढवाची 25 वर्षे माणसाला दिली बरं का, तरी माणसाचं काही पुरा झालं ना, तरी मनुष्य रडायलाच लागला. शेवटी कुत्रा बाजूला होता, तो मला काय करायचं, इकडे तिकडे फिरायचं, या गलीत फिर त्या गलीत फिर, पण टाकले अर्धी चक्कर भाकरी तर खायचे नाही तर भुकाचे मला, तर त्यापेक्षा आपली 25 वर्षे त्याला देऊन टाका. रडतंय ते, 75 झाली तरी रडतंय. शेवटी माकड बोलला माझी 25 द्या. आलं का लक्षात? फक्त क्रम लक्षात ठेवा तुम्ही, पहिली 25 कोणाची आहेत? माणसाची, बरोबर आहे. 25 ते 50 कोणाची आहेत? गाढवाची. 50 ते 75 कोणाची आहेत? कुत्र्याची. आणि 75 ते 100 कोणाची आहेत? माकडाची. फक्त आता ह्या वयामध्ये काम करणाऱ्या, ह्या वयामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या माणसाला डोळ्यापुढे आणा आणि त्या योनीला पुढे आणा, खरं आहे की खोटे आहे ते कळेल. 25 वर्षापर्यंत मनुष्य बघा कसं जगतो, कसं राहतो, आहे की नाही? काय आहे त्याला टेन्शन? कुठलीच काही टेन्शन नाही. घरातून आईने सांगावं, वा लेका, अरे तू वाशिमचे येतो, येताना एखादी मेथीची जोडी तर घेऊन येतो. माझ्या हातात मेथीची जोडी, मला सांगते तू, बरोबर आहे का? म्हणजे जो 25 वर्षे अगोदर मेथीची जुडी आणत नाही, आई खरं आहे का खोटा आहे? तो 25 वर्षानंतर कांद, बटाटी, लसूण, मिरची, कोथिंबीर हातात पिशव्या मावत नाही एवढे आणतो, बरोबर आहे? आणि नाहीच हातात मावत तर मग शेवटी पाठीवर टाकतो असा तो पोता, आहे की नाही? मग सांगा ना, आता कोणाची एवढी चालू झाली? गाढवाची, आहे की नाही? मग त्याच्यानंतर काय होत आहे? मुलं बाळ होतात, मुलांचे लग्न होतात, आहे की नाही? मुलांचे लग्न झाल्यानंतर मग कधीतरी ती सून बोलते बाबा, किंवा तो मुलगा बोलतो बाबा, आम्ही जरा 5-6 दिवस फिरायला चाललोय, तुम्ही जरा घराची राखण करा. फक्त एवढं घरावर लक्ष ठेवा, एवढं बोलतात ते. राखण करा हा शब्द नाही वापरत, पण आपण समजायचं तर मग ही एवढी कोणाची चालू झाली आता, आहे की नाही? आणि त्याच्यानंतरची त्याची अवस्था अशी असते की तरुणपणी नको ते भोग भोगल्यामुळे, तरुणपणी नको ती कर्म केल्यामुळे 75 ते 100 वर्षाच्या दरम्यान जर अवस्था बघितली तर दाढी वाढलेली, केस वाढलेले, आहे की नाही? कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये फक्त खाजवत बसलेला असतो, असं दाढीच खाजवतो, डोकंच खाजवतो, काय करावं काय कळत नाही. सुना ऐकत नाही, माझा पोरं ऐकत नाही, माझी नातवंड झाली बारीक बारीक, ती पण माझं ऐकत नाही. सकाळपासून दुकानावर जायला त्यांना मागे लागलोय, कोणी दुकानावर जात नाही, काय करावं काय कळत नाही, फक्त डोका खाजवायचं काम करतो एखाद्या कोपऱ्यात बसून, आहे की नाही? आता कोणाची एवढी चालू झाली? माकडाची एवढी, बरोबर आहे की? म्हणजे अर्थात बरंच बोलण्यासारखं बरंच आहे. आपल्याला वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये आपलं आयुष्य आपल्याला बघायचं आहे. असो, आम्हाला खूप आयुष्य मिळावं असं प्रत्येकाला वाटतंय, कमी आयुष्यामध्ये जावं असं कोणालाच वाटत नाही, कोणालाच नाही वाटत, प्रामाणिकपणे मला सुद्धा, बरोबर आहे? आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे ना प्रत्येक गोष्ट. आणि आम्ही आमच्यापासून केली तर तुमच्यात परिवर्तन होईल. आम्ही जर बाजूला राहिलो तर तुमच्यात परिवर्तन होईल कसं बाबा, बरोबर आहे की नाही? आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय की आमच्या प्रत्येक प्रवचनामध्ये कमीत कमी 2-4 माणसं तरी सुधारली पाहिजेत, नाही जास्त, पण आम्ही सुधारलो तर ती सुधारतील. आम्ही जर चांगल्या आचरणामध्ये राहिलो तर त्यांच्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडेल, हे की नाही? असो, महत्वाचं काय की प्रत्येकाला वाटतंय मला खूप आयुष्य मिळावं, मला खूप आयुष्य मिळावं, असं प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटत असतंय. खरं तर माणसाला जे पण आयुष्य मिळतंय ना, प्राण्या पक्ष्यांपेक्षाही कठीण आयुष्य मनुष्य जगतो. कठीण, प्राण्या पक्ष्यांपेक्षा कठीण आयुष्य जगत असताना सुद्धा मरावं असं कधीच कोणाला वाटत नाही, कधीच नाही. प्रामाणिकपणे कधीच कोणाला वाटत नाही, मरावं असं कधीच कोणाला वाटत नाही. आजी काय झालं माहितीये का? एक अशी आजी पार थरथर थरथर कापायची घरामध्ये, बरं का? म्हणजे त्राण राहिला नव्हता, तिचा जीव राहिला नव्हता. पण काय होतं, तिला सून जरा खट्याळ भेटलेली. ती सून काय करायची, तिच्याकडून काम करून घ्यायची. काम केलं तर खायला मिळेल, बरं का? एक दिवशी त्या आजीला काय झालं, त्या सुनेने सांगितलं, आपल्या मालाला जी वय केली का नाही, वय करतो ना आपण मालाला, जिटा वगैरे उभ्या करून, ती खोला, त्याची फाट्या काढा आणि तुम्हाला जेवढी येतील तेवढी मोडी बांधून घरी फाट्या आणा, तर संध्याकाळचा स्वयंपाक होईल, ना तर होणार नाही. आणि स्वयंपाक झाला तर तुम्हाला जेवायला मिळेल, ना तर मिळणार नाही. आता रिकामाच्या आजीला पायी जाता येत नाही, रिकामा, बरं का? ती आजी कशी तरी त्या माळापर्यंत गेली, कशी तरी बिचारीने फाट्या काढली, थोडी 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 करून फाट्या काढली, एकत्र बांधली सुद्धा. पण आता डोक्यावर घेता येत नाही.
मग शेजारी एक दादा होते, त्यांच्या माळामध्ये त्यांना हाक मारली, बोले बाबा ये रे जरा मला उसळले माझ्या डोक्यावर दे. तो दादा आला, त्याने त्या आजीच्या डोक्यावर तो मोळीचा भारा तो दिला, ते फाट्यांचा भारा दिला. जसा तो भारा डोक्यावर आला की नाही, तशी ती आजी खूप टेन्शन मध्ये आणि त्या यमाला हाक मारायला लागली, यमाला सांगायला लागली, अरे मेले यमा थांबलाय तरी कुठं तू काय चांगल्या चांगल्या नेतो, तरुणांना नेतो आणि आम्हाला का ठेवलंय अजून, मला हा त्रास सहन करायला का ठेवलाय. कोण बोलते? म्हातारी आजी. बरं का, आजी काय बोलते? चांगल्या चांगल्या नेतोय आणि मला का ठेवलंय अजून, आहे की. अशा टेन्शन मध्ये ती पुढे पुढे पावलं टाकत होती. नेमका एक शेताच्या पर्यामध्ये आली, पाय सटकला, पडली आजी. भारा एकीकडे आणि ती एकीकडे. आता तिथेच डोक्याला हात लावून आजी हाक मारायला लागली त्या यमाला, अरे मेल्या ये एकदाचा उचल. काय बोलते ती? अरे ये मेल्या एकदाचा उचल, ऐक ना, काय करायचंय मला जगून, काय करायचंय मला राहून, चांगली चांगली तरुण माणसं घेतोय तू आणि आमचं अजून का बरं, आम्हाला का बरं ठेवलंय, हे का सहन करायला ठेवलंय अजून, ऐक. अरे तिकडे यम पण विचार करायला लागला का आपण जर कोणाला घ्यायला गेलो तर रडतात लोक, किंकाळतात, येवळतात, ऐक ना. आणि ही कोण अशी आजी आहे की स्वतःहून हाक मारते. बरं त्याने विचार केला आणि निघाला, आला आजीच्या पुढे उभा राहिला, आजी नमस्कार केला. मी म्हणे कोण रे बा? म्हणे तू ज्याला हाक मारते ना तो यम, ऐके ना. यम बोलल्याबरोबर आजी थरथर कापायला लागली. लगेच आजी बोलते, अरे मेल्या कधीपासून तुला हाक मारते, हा भारा उचलायला मला कोण नाही, एकदाचा उचल माझ्या डोक्यावर जाऊ दे. काय बोलली ती? काय बोलली ती? एकदाचा मला उचल, पण मला उचल का भारा उचल. मग यम आल्यानंतर होते, एकदाचा माझा हा भारा माझ्या डोक्यावर दे, डोक्यावर उचल, म्हणजे मी जायला मोकळी. कुठं? घरी. प्रामाणिकपणे प्रत्येक माणसाने जर अंतःकरणपूर्वक विचार केला तर कधीही कोणाला स्वतःहून वाटत नाही की मला मृत्यू यावा, कधीच वाटत नाही. प्रत्येक मनुष्य देवाकडे अजून ज्या ज्या ठिकाणी त्याला मागता येईल त्या त्या ठिकाणी फक्त आयुष्य मागत असतो, मला खूप उदंड आयुष्य मिळावं. मी तर म्हणेन की जे काही मिळेल तेवढं असावं, जे देवाच्या कृपेने आपल्याला मिळेल तेवढं असावं. पण आयुष्य जगताना माणसाने कसं जगावं माहितीये का? संतांप्रमाणे आयुष्य जगावं, आहे की नाही. संतांप्रमाणे आयुष्य जगावं. संत ज्याप्रमाणे कार्य करतात, संत ज्याप्रमाणे कार्य करतात, ज्याप्रमाणे संतांनी कार्य केलं त्याप्रमाणे माणसाने आयुष्य जगावं. आणि त्याप्रमाणे जर आयुष्य माणसं जगलीत तर निश्चित त्या ठिकाणी त्या आयुष्याचं आणि त्यांच्या देहाचं सुद्धा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपण काय करावं? देवाच्या चरणी आपलं चित्त अर्पण करावं आणि आपलं चित्त जर देवाच्या चरणी आपण अर्पण केलं तर या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून देव आपल्याला मोकळे करतात. म्हणून इथे मांडलेलं आहे, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचात पार्थ मय्या वेशित चेतसाम. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या देसले परिवारातील अर्थातच या वेहळे गावातील या देसले परिवाराचे बंधू कैलासवासी बाळराम बुधाजी देसले यांचं 16 सप्टेंबर रोजी दुःखद असं निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. पण जन्म मृत्यू जरी आपल्या हातात नसलं तरी आयुष्य मात्र आपल्या हातात आहे, हे विसरता कामा नये. आयुष्य आपल्या हातात आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की जे आयुष्य आपल्या हातात आहे ते आयुष्य जर आपल्याला चांगल्या रीतीने व्यवस्थित प्रमाणे जर जगायचं असेल, खऱ्या अर्थाने जर आनंदात सुखाने समाधानाने जर समजा जगायचं असेल तर त्यासाठी जेवढी धावपळ आपण आपला संसार प्रपंचासाठी करतोय की नाही, जेवढी धावपळ आपण आपल्या नाशिवंत गोष्टीसाठी करतोय की नाही, तेवढी धावपळ, तेवढी निष्ठा, तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास जर आपण देवाच्या चरणी ठेवून आपलं चित्त जर तिथे अर्पण केलं तर निश्चित त्याच संसारामध्ये त्याच ठिकाणी आपल्याला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे? आयुष्य जगावं, थोडंच असावं पण संतांसारखं असावं. आता एक विचार जर आपण केला, माऊलींनी किती वर्ष कार्य केलं? ज्ञानोबांनी किती वर्ष कार्य केलं? 21-22 वर्ष, बरोबर आहे की नाही? पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलींनी काय केलं?
16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, आम्ही कमीत कमी 16व्या वर्षी वाचली तरी पाहिजे, बरोबर आहे की नाही? 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानेश्वरी लिहितात तर आम्हाला 16व्या वर्षी काय 60व्या वर्षापर्यंत जर वाचता येत नसेल, वाचण्याची बुद्धी जर सुचत नसेल, तर आम्हाला मिळालेलं आयुष्य आम्ही सार्थकी लावलं का, हा विचार प्रत्येकाने अंतःकरणामध्ये करायला हवा. 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानेश्वरी लिहितात आणि आम्हाला 60 वर्षापर्यंत जर समजा वाचण्याची बुद्धी येत नसेल, लिहायचं लांब गेलं, वाचण्याची बुद्धी सुद्धा जर प्राप्त होत नसेल, तर मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय करतोय, आमच्या आयुष्यामध्ये कसं जगतोय, कसं वागतोय, हे कमीत कमी आम्हाला कळतंय का, याचा विचार आम्ही करायला हवा, याचा विचार आम्ही करायला हवा. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, सदैव वैकुंठाला गेले जगद्गुरु तुकाराम महाराज, पण खऱ्या अर्थाने जे आयुष्य त्यांना मिळालं त्या आयुष्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे कार्य केलं ना, याचा विचार आपण करायला हवा. कशा प्रकारे कार्य केलं त्यांनी, याचा विचार आपण करायला हवा. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू काय व्यवहारी संसाराच्या, आयुष्य मोजाया बैसला मापारी, तू काय व्यवहारी संसाराच्या. आम्ही वाढदिवस साजरे करतो, पण खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यातले घट दिवस असतात ते, बरोबर आहे की नाही? आम्ही काय करतो, वाढदिवस साजरे करतो. मी 40वा वाढदिवस माझा साजरा केला, सांगा ना 40 वर्ष माझी कमी झाली का मला वाढली? बरं पुढे किती वर्ष नाही किती दिवस आहेत हे मला माहित नाही. आम्ही करावं ना, वाढदिवस साजरा करावा, करू नये असं नाही, पण ज्या दिवशी आम्ही आमचा वाढदिवस साजरा करतो ना, त्या दिवशी आम्ही एक गणना करायला पाहिजे, एक गणित करायला पाहिजे. काय गणित करायला पाहिजे? जर मी माझा 40वा वाढदिवस साजरा करतोय, तर 40 वर्षामध्ये मी काय केलं बाबा, बरोबर आहे की नाही? 40 वर्षामध्ये मी काय केलं, मी किती परमार्थ केला, मी किती देवाचं केलं. जो देव मला सांभाळतोय, जो देव माझी सेवा करतोय, अंतरात्म्याच्या रूपाने अंतःकरणामध्ये माझ्या अंतरी राहून निर्गुण स्थितीमध्ये जो देव माझी सेवा करतोय, त्याचा परमार्थ मी केला का, त्याची भक्ती मी केली का, त्याचं नामस्मरण मी या 40 वर्षामध्ये किती केलं, आणि जर केलं नसेल तर मग राहिलेल्या आयुष्यामध्ये काय करावं, एवढं तरी कमीत कमी प्रकाश पडावा ना त्याच्या बुद्धीला, त्या दिवसाच्या निमित्ताने तरी प्रकाश पडावा की नाही. म्हणून एक विचार करा, जगद्गुरु म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी. आम्ही मोजतो वर्षाने, आम्ही मोजतोय वर्षाने, पण खरं तर आम्ही क्षणक्षणा विचार करायला हवा. वर्षाचा काय, क्षणक्षणाचा विचार करायला हवा. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षणक्षणा हाची करावा विचार. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काय करायचं आहे, प्रत्येक क्षण ना क्षण विचार करायचा आहे. आम्ही काय करायला हवं, आम्ही काय करायला पाहिजे, काय विचार करायचा आहे. आम्ही आयुष्यभर विचार करतोय आमच्या मुलाबाळांचं कसं होईल, आम्ही आयुष्यभर विचार करतोय माझ्या शेतीवाडीचं कसं होईल, माझ्या संसाराचं कसं होईल, माझ्या उद्योगधंद्याचं कसं होईल, माझ्या व्यापाराचं कसं होईल. अरे केलाच पाहिजे विचार, करू नये असं नाही काय. आपल्याला जर आपल्या मूलभूत गरजा जर पूर्ण करायच्या आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा, तर हा विचार आपण करायलाच हवा. माझी शेतीवाडी, माझा धंदा, माझा व्यापार, माझा व्यवसाय, माझी नोकरी, माझं घरदार, माझी मुलं बाळ, माझी आई वडील, माझी पत्नी, माझं कुटुंब, माझा समाज, या सगळ्याचा विचार आपण करायला हवा. पण कधीतरी अंतःकरणामध्ये एक विचार करा आपण की ह्या सगळ्याचा विचार करता करता मी माझा स्वतःचा विचार किती करतो. या सगळ्यांसाठी सगळं काही कार्य करता करता मी स्वतःसाठी काय करतोय, स्वतःसाठी मी काय करतोय. आणि तुम्हाला सांगू का, जे जे पण आपल्याला सत्य वाटतंय ना आयुष्याचा प्रवास करत असताना, जे जे पण आपल्याला शाश्वत वाटतंय, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतोय ना, ते कुठपर्यंत आहे याचाही विचार आपण करायला हवा. ते आपल्याला कुठपर्यंत सांभाळणार आहे, कुठपर्यंत, शेवटच्या वेळेला सोडवणार नाही ते आपल्याला. ज्या पैशासाठी आम्ही धावपळ करतोय, जो पैसा मिळावा, जो पैसा प्राप्त व्हावा, त्यासाठी आम्ही धावपळ करतोय. कुठून तरी 4 पैसे कसे घरी येतील याचा आम्ही विचार करतोय. कधीतरी निवांत बसावा आणि फक्त मनामध्ये विचार करावा, शेवटच्या वेळेला तो पैसा मला सोडवणार आहे का, सोडवणार आहे का.
विचार करू नये असं नाही, आपण धावपळ करू नये असं नाही, केलीच पाहिजे, 4 पैसे घरामध्ये आलेच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होणार नाही. फक्त एक विचार करावा का तो पैसा मला सोडवणार आहे. ज्या मुलाबालांच्या आधारावर मी जगतोय ती मुलं फार मला वृद्धा अवस्थेपर्यंत सांभाळतील जर त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर. बरं का, त्यांच्यावर जर आम्ही चांगले संस्कार केले तर ते आम्हाला वृद्धावस्थेपर्यंत सांभाळतील. पण कुठपर्यंत त्यांचं प्रेम आमच्यावर, कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत. आहे की ना, तू लाख हिफाजत कर ले लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. खाली पिंजऱ्याला कोणी नमस्कार करत नाही. गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर डेकोरेशनचं दर्शन घेण्यासाठी किती लोक आली तुमच्याकडे. गणपतीची स्थापना करण्याच्या आधी डेकोरेशन तयार होतं त्यावेळेला किती लोक आली तुमच्याकडे दर्शनाला. एक स्मरणात ठेवलं पाहिजे, जोपर्यंत मूर्ती रूपाने तो बाप्पा आमच्या घरात आहे, आमच्या डेकोरेशन मध्ये, तोपर्यंत या डेकोरेशनला किंमत आहे. मुलं बाळा आम्हाला शेवटच्या वेळेला सोडू शकत नाही, आमची बाई आम्हाला शेवटच्या वेळेला सोडू शकत नाही, आमचा पैसा आम्हाला शेवटच्या वेळेला सोडू शकत नाही. आमचे मोठमोठे सोयरे आहेत. माणसाला अभिमान कसला असतो, माझे सोयरे सुखदुःखामध्ये येतील, ते सहभागी होतील दादा, पण शेवटच्या वेळेला सोडू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावं, या काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. मग कोण सोडवणार आहे, सोडवण्याचा अधिकार कोणाचा आहे. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचवली. प्रेम असतंय ना आमच्यावर, पण कुठपर्यंत, जोपर्यंत सगळ्या काही गोष्टी आहेत तोपर्यंत, अन्यथा त्या प्रेमामध्ये विभागणी झाल्याशिवाय राहत नाही. राजा भरतरीची गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. राजा भरतरी हा न्यायी राजा होता, प्रजेला न्याय देणार होता. पहिला प्रजेचा विचार करायचा, नंतर आपला विचार करायचा. प्रजा सुखी होती, आनंदी होती, आणि धर्म आचरण करणारा होता. महत्वाचं म्हणजे नीतीने वागणारा होता, नीतीने राहणारा होता. राजे सगळेच नीतीने वागणारे नसतात, कारण त्या गादीवर बसल्यानंतर बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची सुचते. आहे की नाही. मग ते पूर्वीचे राजे काय ना आताचे राजे काय, आहे की ना. पूर्वीचे राजे काय ना आताचे राजे काय असो, पण तो राजा धर्माचरण करणारा होता, नीतीने वागणारा होता, प्रजेचा विचार करणारा होता. ज्या वेळेला साधू पुरुष त्याच्या राजवाड्यामध्ये गेले त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी बघितलं रे प्रजा सुखी आहे, प्रजा आनंदी आहे, अगदी आनंदाने सगळे काही कार्य करते. त्यांना विचारलं त्या प्रजेला, तुमच्या गरजा वगैरे, म्हणे राजेसाहेब आमच्या सगळ्या गरजा वगैरे पूर्ण करतात व्यवस्थित, सगळ्यांचा पहिले प्रजेचा विचार करतात आणि मग राजा स्वतःचा विचार करतो. धर्म आचरण करणारा राजा आहे, नीतीने वागणारा राजा आहे, नीतीने जगणारा राजा आहे. त्या साधू पुरुषांना आनंद वाटला, अरे वा चांगलं आहे, उत्तम आहे की नाही. आणि मग त्यांनी त्या राजाची भेट घेतली. त्या राजाची भेट घेतल्यानंतर राजा साहेबांच्या हातामध्ये एक फळ दिलं बाबा. ते फळ दिल्यानंतर त्यांना सांगितलं, राजासाहेब हे फळ तुम्ही खा. हे फळ तुम्हाला याच्यासाठी दिलंय की आज जसे तरुण आहात तसे शेवटपर्यंत राहाल, कारण तुम्हाला कारुण्याची गरज आहे, तुम्हाला शक्तीची गरज आहे, आणि तुम्हाला याच्याने उदंड आयुष्य लाभेल. तुम्हाला याच्याने उदंड आयुष्य लाभेल. विशेष करून ह्या फळाने तुमच्याकडे बळ येईल, शक्ती येईल, ताकद येईल. राजाने हातामध्ये फळ घेतला. साधू पुरुष निघून गेले. राजा हातामध्ये फळ घेऊन विचार करायला लागला, हे फळ खाल्ल्यानंतर जर मी शेवटपर्यंत तरुण राहणार आहे, माझं तारुण्य जसं आहे तसं टिकणार आहे, मला बळ मिळणार आहे, शक्ती मिळणार आहे, मला उदंड आयुष्य लाभणार आहे. खरं तर माझ्यावर अतिशय प्रेम करणारी माझी राणी, आणि तिला ह्या फळाची गरज आहे, कारण तिला जर उदंड आयुष्य लाभलं तर ती माझी शेवटपर्यंत सेवा करणार आहे, माझ्या सगळ्या इच्छा आशा अपेक्षा पूर्ण करणार आहे. आणि शेवटपर्यंत जर ती आता आहे तशी जर तरुणच राहिली तर मला सुद्धा आनंद वाटेल. आणि म्हणून त्याने काय केलं, तो फळ त्याने राणीला दिला. राणीला देत असताना राणीला सांगितलं, हा फळ मला साधूने दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे, जर तू हा फळ खाल्ला तर तू शेवटपर्यंत तरुण राहणार आहेस, उदंड आयुष्य तुला लाभणार आहे, शक्ती तारुण्य चांगल्या प्रकारे जशी आहेस तशी राहणार आहेस. आणि मग राणीने ज्या वेळेला तो हातामध्ये फळ घेतला, राजा निघून गेल्यानंतर तिने विचार करायला लागला, ह्या फळाची खरी गरज आहे आपल्या प्रधानाला, कारण
राणीचं प्रेम होतं त्या प्रधानावर. राणीचं प्रेम प्रधानावर होतं. गोष्ट खूप मोठी आहे, खूप रंगवून सांगण्यासारखी आहे. कमी वेळ आहे, आपण कमी वेळामध्ये फक्त आपल्याला पाहायचं आहे की कोणाचं प्रेम कुठपर्यंत माणसाला टिकतंय, कुठपर्यंत माणसाला उपयोगी येत आहे. आणि मग त्या राणीने त्या प्रधानाला फल दिला. प्रधानाचं प्रेम होतं एका वेश्येवर. प्रधानाने विचार केला, खरं हे खरं या प्रेमाचं, ह्या फळाची जी गरज आहे ती त्या वेश्येला. आणि वेश्येच्या हातावर ज्या वेळेला प्रधानाने फल दिलं त्यावेळेला ती वेश्या विचार करायला लागली, माझ्या आयुष्यामध्ये मध्ये मला या घाणीमध्ये पाडलेली, या घाणीमध्ये माझा जन्म झालेला आहे, काय गरज आहे मला या फळाची? मला उदंड आयुष्याची गरज काय? जे आहे तेच मी कसं तरी जगतोय. लोक माझ्याकडे नको त्या दृष्टीने पाहतायत, माझे लचके तोडतायत, माझं शोषण करतायत. या घाणीमध्ये माझा जन्म झालेला आहे, मला जन्म नकोसा झालेला आहे, मला आयुष्य नकोसं झालेलं आहे, मला काय करायचंय उदंड आयुष्य लाभून? मग त्यावेळेला त्याने विचार केला की ह्या फळाची खरी गरज आहे आपल्या राजाला. आणि ज्या वेळेला तिने ते राजाच्या हातावर फळ दिलं, फळ दिल्यानंतर ती सांगायला लागली, हे फळ तुम्ही खा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल, तुम्ही तरुण राहाल. जसं राजाने सांगितलेलं राणीला तसं त्याला ऐकायला मिळाल्यानंतर मग त्याने विचार केला, हे फळ तर माझ्या हातातून राणीला गेलेलं आहे आणि तुझ्याकडे हे फळ आलं कसं? ज्या वेळेला त्याने ती सिरियल चेक केली, ज्या वेळेला त्यांनी बघितलं कशा पद्धतीने काय झालं, त्याच वेळेला त्या राजाने काय केलं, आपला लहान भाऊ विक्रमादित्यला गादीवर बसवलं. आणि त्याच वेळेला देवाच्या शोधासाठी, देवाच्या नामस्मरणासाठी राजा राज्य सोडून गेला. दादा, राज्य सोडून गेला. आपल्याला राज्य सोडून जायची गरज नाही, कारण आपलं राज्यच किती मोठं आहे. जास्त पाऊस झाला तर गळतंय आपलं राज्य, कुठेतरी डोक्या मांडायला लागतात. असो, राज्य सोडायची गरज नाही, मुलं मला सोडायची गरज नाही. आपलं प्रेम एकमेकावर आहे, ते सत्य प्रेम आहे. आपण खरं प्रेम करतो. निश्चित त्या राणीप्रमाणे, त्या प्रधानाप्रमाणे नाही, त्यांच्याप्रमाणे आपलं प्रेम नसणार आहे. पण एक फक्त विचार करायचा आहे की ज्या वेळेला घरामध्ये काहीतरी होतंय त्यावेळेला आई आपल्या शरीरावर हक्क जाणवते, बाप आपल्या शरीरावर हक्क जाणवतो. ठामपणे बोलतात, ए तू आजची ना कालची, आमचा मुलगा आहे. बोलतात की नाही? मुलगा कोणाचा आहे? आमचा आहे. ती बोलते, हो असू द्या तुमचा मुलगा, नवरा माझा आहे. काय बोलते? नवरा माझा आहे. तेवढ्याच ती पोरं बोलतात, ए तुमचा कोणाचाच काय नाहीये, आमचे वडील आहेत, आमचा बाप आहे. बहीण जर असेल तर तुमचं जाऊ द्या, आमचा भाऊ येतो, माझा ऐकेल. कोण आहे? माझा भाऊ आहे. भाऊ बोलतो माझा भाऊ आहे, माझ्या शब्दाच्या पलीकडे कधी गेलेलं नाहीये. अरे मग एक विचार करा ना, आई म्हणते माझा मुलगा आहे, बायको म्हणते माझे पती आहेत, मुलं म्हणतायत माझे वडील आहे, भाऊ म्हणतोय माझा भाऊ आहे, बहीण म्हणते माझा भाऊ आहे, काका म्हणतायत माझा पुतण्या आहे, काकी म्हणते माझा पुतण्या आहे, माझा ऐकेल. एवढंच नाही, त्या स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. त्या स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. आणि हेही येडं म्हणतंय हे कोणाचं आहे? आपण काय म्हणतो, हा देह कोणाचा आहे, हे शरीर कोणाचं आहे? माझं आहे. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, एक भगवंत साचार तरी भावार्थ पडे. हे शरीर आपण माझं माझं म्हणतोय, पण कुठपर्यंत आहे, कशा पद्धतीने आहे, याचा विचार आपण करायला हवा. खऱ्या अर्थाने हे शरीर सुद्धा आपलं नाही आहे. ज्या दिवशी एक एक इंद्रिय निकामी होतो ना, ज्या दिवशी एक एक इंद्रिय निकामी होतो त्या वेळेला मात्र आपल्या अंतःकरणामध्ये एक विचार येतो की दादा, जर डोळा माझा असता तर मला आता दृष्टीची गरज आहे, कान माझे असतं तर मला ऐकण्याची गरज आहे, हातपाय माझे जर असते तर आता मला चालण्याची, काम करण्याची गरज आहे. पण त्याच वेळेला चळचळा कापायला लागतात हातपाय. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा, तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार आहे, भगवंत साचार घरी भावार्थ पडे. काय म्हणतात संत, शरीर सुद्धा तुझं नाहीये, शरीर आपण आपलं म्हणतोय, पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला गरज असते देहाची, शरीराची, डोळ्याची, कानाची, हे इंद्रिय सुद्धा त्या वेळेला आपल्याला साथ देत नाहीत. इंद्रिय सुद्धा आपल्याला त्यावेळेला साथ देत नाहीत. म्हणून अखंड जर विचार केला ना आपण, तर ज्या पद्धतीने संतांनी मांडलेले, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या माईचा बाजार.
दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. एवढंच फक्त स्मरणात ठेवायचं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्यालाच सार्थक करायचं आहे आपलं. आपल्या हितात जो असे जागता, आपलं हित आपल्यालाच साध्य करायचं आहे. तिथे कोणच नाहीये, कोणच नाही, शेवटच्या वेळेला कोणच नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. म्हणून आपण आयुष्यभर अखंड आणि अखंड विचार करायचा देवाचा, संतांचा, परमार्थाचा आणि भक्तीचा. का तर या ठिकाणी तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चैतसाम. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. आईच्या पोटी जन्म घेणारा बाळ आईला हवा हवासा वाटतो. त्या बाळाच्या सुखामध्येच त्या आईला सुख वाटतंय. तुम्ही कधीतरी निरीक्षण केलंय का? आई बिचारी काय करते माहितीये का? घरामध्ये काम करता 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 थकलेली असते, आहे की नाही? तिचे केस वगैरे अस्तव्यस्त झालेले असतात, साडी असेल लुगड असेल तिचं अस्तव्यस्त झालेलं असतं. काम करता करता बिचारी हात कशात तरी माखवाने लुगड्याला पुसावं, तो लुगडा बिचारा तो पण घाण झालेला असतो. स्वतःकडे लक्ष नसतं आईचं. का तर तिच्या डोळ्यापुढे फक्त एकच दिसतंय, सकाळी उठल्यापासून माझ्या बाळाला वेळेवर डबा दिला पाहिजे, बरोबर आहे, माझ्या ह्यांना वेळेवर डबा दिला पाहिजे, त्यांच्या भाजी भाकरी झाल्या पाहिजे, त्यांना वेळेवर गाडी भेटली पाहिजे, त्यांचं कुठं आवडता नाही आवडते तर घरातलं आवरलं पाहिजे, घरातलं कुठं आवडता नाही आवडते भांडी घासली पाहिजे, ते कुठं होतंय ना होतंय कपडे धुतले पाहिजेत, कपडे कुठे धुवून होतात नाही होतात, माझं बाळ उठेल आता बाळ उठेल त्याच्याकडे मला पाहिलं पाहिजे. आणि तेवढ्यात जर बाळ उठलं ना तर बघा ना, आई अस्तव्यस्त असते, पण त्या बाळाला जवळ घेते, त्या बाळाला छानपैकी आंघोळ घालते, बरं का, छानपैकी आंघोळ घालते, त्या बाळाला नवीन कपडे घालते, त्या बाळाला नवीन कपडे घातल्यानंतर त्याला मांडीवर घेते, त्याला पावडर लावते, त्याला गंध लावते, त्याला काजल लावते, त्याला एवढं नटवते, त्याला एवढं सजवते ना. सांगा ना, ज्या बाळाला शी शू कुठे करायची हे माहिती नसतंय, त्या बाळाला एवढं नटवताय, काही कळत असेल का? त्या बाळाला काही कळत असेल? आईने मला पावडर लावले, आईने मला गंध लावले, कळत असेल? त्या बाळाला त्याचं काही वाटत असेल? खरं सांगू का, बाळाला काही वाटावं म्हणून आई करतच नाही, आईला आनंद वाटावा म्हणून आई करत असते. स्वतः अस्तव्यस्त झालेले आहे, केस वगैरे असे इकडे तिकडे सगळे पसरलेले, आईच्या लुगड्याला सुद्धा आईने हात पुसलेले अशी अवस्था आहे. पण बाळाला ज्या वेळेला नवीन छान असे कपडे घालते, आई पावडर लावते, गंध लावते, काजळ लावते, मस्त असे नटवते ना, त्या वेळेला ती आई स्वतःच काही काळ त्या बाळाचं निरीक्षण करत बसते, कारण त्याच्या आनंदातच आईला आनंद असतो. देवाला कधी आनंद होत असेल बरं? आपण कसं वागलो म्हणजे देवाला आनंद होईल, आपण कसं जगलो म्हणजे देवाला आनंद होईल, याची ओळख करून देताना माऊली म्हणतात, देवाला तेव्हा आनंद होतो जेव्हा देवाने दिलेल्या देहाचा आपण विचार करतो, सार्थक करण्याचा विचार करतो. ज्या वेळेला आपलं चित्त देवाच्या चरणी अर्पण करतो ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने देवाला आनंद होत असतो. म्हणून आपलं चित्त कुठं पाहिजे? आपण बोलतो बघा ना, तिचं चित्त ठिकाणावर नाही, त्याचं चित्त ठिकाणावर नाही, आणि ज्याचं चित्त ठिकाणावर नाही ना त्याचं आयुष्य सुद्धा ठिकाणावर नसतंय. ज्याचं चित्त ठिकाणावर नाही ना त्याचं आयुष्य सुद्धा ठिकाणावर नसतंय. म्हणून चित्त हा भाग अंतःकरण पंचकातला, अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त चौथा भाग आहे बाबा, बरोबर आहे की नाही? अंतःकरण पंचकातला कितवा भाग आहे? चित्त हा चौथा भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त. चित्त जर देवाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे तर अंतःकरण कसं पाहिजे? तुमच्या किचन मध्ये जे शिस्त आहे ना, स्वयंपाक रूम मध्ये, तेच ओटीवर येते, बरोबर आहे? असं कधी झालंय का? बाहेरून आवाज दिला, हे पाहुणे आले, जरा चहा ठेव. किचन मध्ये चहा चालला, चहा उकळला, हॉलमध्ये आल्यानंतर त्याची कॉफी झाली, आणि ओटीवर आल्याबरोबर लगेच चांगलं केशरयुक्त दूध झालं. असं कधी झालंय? जे तुमच्या किचन मध्ये, स्वयंपाक रूम मध्ये शिजेल काय तेच ओटीवर येणार आहे, बरोबर आहे की नाही? तुमच्या किचनवर जर समजा दूध उकळत असेल तर शेजाऱ्यांना काय, घरातल्यांना सुद्धा माहिती होत नाही, कारण ते सत्व आहे.
बरोबर आहे की नाही? तो गुण कसा आहे? सत्व गुण आहे. तो घरातल्यांना सुद्धा माहित होत नाही, शेजाऱ्यांना काय. पण नको त्या दिवशी नको ते जर तुमच्या चुलीमध्ये तुम्ही शेजारी सुद्धा वास काढत येतात. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगली कर्म करताय ना, याचा अनुभव, याची प्रचिती प्रत्यक्ष घ्यावी लागणार आहे, पाहावी लागणार आहे. ते ऑटोमॅटिक कळत नाही. पण वाईट कर्म जर माणसाकडून घडली ना, खालच्या आलेला काही झालं तर अख्ख्या एक आळीतच नाही, अख्ख्या गावात चर्चा तीच. चांगलं काही झालं तर ते शेजाऱ्यांना सुद्धा कळत नाही, घरातल्यांना सुद्धा कळत नाही. पण वाईट जर काही घडलं ना, तर मात्र त्याची झड सगळ्यांना लागते, त्याचा विचार सगळ्यांकडे येतो. मोगऱ्याच्या झाडाखाली जाऊन ते फूल जेव्हा आम्ही तोडतोय, हातात घेतोय, नाकापर्यंत घेतोय आणि असा श्वास जेव्हा घेतोय ना, तेव्हा कुठेतरी त्याचा सुगंध आम्हाला येतोय. बाबा खरं आहे की खोटं आहे? पण एखाद्या ठिकाणी पर जर पडली असेल ना, तर गावातले विचार करतात, कोणाचं काय झालं रे, कोणी काय टाकला. कर्माचंही असंच आहे. देवाला जी कर्म आवडतात ना, ती कर्म आपल्याकडून जर घडली आणि घडावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आपलं अंतःकरण काय पाहिजे? शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे. किचन आहे बरं का, स्वयंपाक रूम आहे. इथं ज्या शिजल ना त्या ओटीवर दिसेल. इथे जे शिजल त्या ओटीवर. ज्या वेळेला सासू काही बोलतच नाही, चेहऱ्यावरूनच सून ओळखते, आईना काहीतरी कमी पडलंय, आईना काहीतरी खटकलंय. पण मी म्हणेन की असं खटकून आतमध्ये कुजवण्यापेक्षा बोलून टाक ना, समोरच्यालाही कळेल काय ते. सून जर ऑटोमॅटिक बोलायची बंद झाली आणि तोंड जर तिचा असा वेगळा झाला, तर लगेच सासू ओळखते, हिला काहीतरी कमी पडला होगा, हिला काहीतरी खटकलं. ऐक असो, जे किचन मध्ये असेल ना, जे अंतःकरणामध्ये असेल ना, तेच आपल्या ओटीवर दिसते. म्हणून पहिले अंतःकरण स्वच्छ करायचं आहे. पहिले अंतःकरणाचा विचार करायचा. आणि ज्या दिवशी आम्ही आमच्या अंतःकरणाचा विचार करू ना, त्या दिवशी अंतःकरण मन कार्य करणार आहे. मन आणि मन ज्या पद्धतीने कार्य करेल त्या पद्धतीने आपली बुद्धी कार्य करणार आहे. बुद्धी ज्या पद्धतीने कार्य करेल, चित्ताकडे विचार त्याप्रमाणे येणार आहेत. आणि ते चित्त जर आम्हाला देवाच्या चरणी जर अर्पण करायचं आहे, तर खऱ्या अर्थाने आम्ही अंतःकरणापासून विचार करायला हवा. आम्ही काय करायला हवं, आम्ही कसं राहायला हवं, आम्ही कसं जगायला हवं. ऐक ना, जोपर्यंत हे दुष्ट विचार बाजूला जात नाहीत ना, तोपर्यंत देश काय, जिल्हा काय, तालुका काय आणि गाव काय सुधरू शकत नाही. बरोबर आहे की नाही? आम्ही पहिले देशाचा विचार करतो. पण खरं तर संत म्हणतात, आधी प्रत्येक माणसाने अंतःकरणाचा विचार करावा. साधं उदाहरण आहे, पहिले आपल्या घरातला कचरा काढावा की शेजाऱ्यांच्या घरातला कचरा काढावा. आपल्याला जर गाव स्वच्छ करायचे तर आपण काय करावं? प्रत्येकाने फक्त आपलं घर स्वच्छ ठेवा, आपली गळी स्वच्छ ठेवा, आपलं अंगण स्वच्छ ठेवा. प्रत्येकाने जर हा विचार केला तर गाव आपोआप स्वच्छ होणार आहे. बरोबर आहे की नाही? पण आम्ही काय करतो, शेजाऱ्यांच्या अंगणात किती कचरा पडला ते पाहतोय. आहे की नाही? आधी आपलं घर स्वच्छ करा. काय झालं माहितीये का? साधू आणि त्यांचा साधक, दास, भक्त दोघी असे निघाले. आता साधू त्याला असं म्हणतात, ज्याचा बँकेत खाता नाही, ज्याचा कोणाशी नाता नाही आणि एक जागेवर राहता नाही, सतत अगदी फिरत असतात ते, बरं का. आणि साधू फिरतात, ते जेवढे फिरतील ना तेवढं त्यांच्यासाठीही चांगलं असतं आणि समाजासाठीही चांगलं असतं. साधू पुरुष जेवढे फिरतील ना तेवढं त्यांच्यासाठीही चांगलं असतंय आणि समाजासाठीही चांगलं असतंय. का तर बघा, ते फिरता फिरता एका गावामध्ये गेले. गावात गेल्यानंतर, आता प्रत्येक गावात गेल्यानंतर माधुकरी मागायची, ते मिळेल ते खायचं, पुढे निघून जायचं. बरोबर आहे की नाही? आता गेल्यानंतर तो गाव असा होता का कधी त्या गावात सप्ताह होत नव्हता, कधी कीर्तन नाही, कधी प्रवचन नाही, बरं का. अशी अवस्था त्या गावामध्ये. आणि त्या गावातल्या लोकांना आवड पण नव्हती जास्त काही ह्या परमार्थाची वगैरे. आता साधू आल्यानंतर त्यांना काय असं विशेष वाटलंच नाही. साधूची किंमतच त्यांना माहित नाही ना, साधू का कोणाला म्हणतात तेच त्यांना माहित नाही, त्यामुळे त्यांना ते माहितच नाही. मग त्या गावात काय चालत असेल फक्त कल्पना करा.
बरं का? ज्या गावात कीर्तन नाही, प्रवचन नाही, सप्ताह नाही, भक्ती काय माहित नाही, परमार्थ काय ते माहित नाही, त्या गावात काय चालत असेल? मग फक्त कल्पना करा आपण, आहे की ना? असो, मग त्या गाववाल्यांनी काय केलं? त्यांचा अवहेर केला, द्वेष केला, मत्सर केला, त्यांना काही दिलं तर नाही, हाकलून काढलं. हाकलून काढल्यानंतर त्या गाव सोडता सोडता गावाच्या शिवेवर गेल्यानंतर ते साधू त्यांच्याकडे बघून बोले, तुमच्या गावातच भरभराटी हो, तुम्हाला भरपूर यश मिळो, तुमच्या गावातच तुमचा शेवट हो, पण तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. बरं का? काय बोलले? तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आता साधू पुढच्या गावाला गेल्यानंतर पुढचं गाव असं होतं का तुमच्या वेळासारखं अनेक सप्ते, प्रवचन, कीर्तन, अगदी परमार्थिक माणसं, त्यांना आवड साधू पुरुषांची, आहे की नाही? आणि मग त्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी चांगलं आदरातिथ्य केलं, साधू आले, आहे की नाही? अगदी चरण स्पर्श केला सगळ्यांनी, त्यांना चांगल्या प्रकारे माधुकरी दिली, त्यांची व्यवस्था केली, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांना आनंद वाटला. त्या गावालाही आनंद वाटला, साधूला साधकाला दोघांनाही आनंद वाटलं. दुसऱ्या दिवशी गाव सोडता सोडता गावाच्या शिवेवर गेले आणि ते साधू त्यांना काय बोलले माहितीये का? तुमचा गाव ओस पडो. काय बोलले? तुमच्या गावात तुमच्या गरजा पूर्ण होऊ नयेत, तुमचा गाव ओस पडो. आणि एवढं ऐकल्याबरोबर त्या साधक जो बरोबर होता ना, जो दास होता, भक्त होता, त्याच्या अंगाचे शहारे वगैरे राहिले. अरे म्हणास काय करतोय? तापदीप आला का काय यांना? तापदीप डोक्यात गेला का काय यांच्या? जिथे काहीच भेटलं नाही त्यांना बोलतो तुमच्या गावात तुमचा भरभराटी हो, आणि जिथे सगळे काही मिळालं त्यांना तेव्हा ते बोलतात का तुमचा गाव ओस पडो. शेवटी राहिलेलंच नाही म्हणून त्या साधकाने त्या साधूला विचारलं, म्हणे महाराज, अहो असं का केलं तुम्ही? ज्यांनी आपला अवहेर केला, आपल्याला बाहेर काढलं, आपल्याला काही दिलं नाही, त्यांना तुम्ही बोलले की तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, आणि ज्यांनी आपलं एवढं चांगलं आदरातिथ्य केलं, चांगल्या विचाराची माणसं, धर्म संस्कार झालेली माणसं, धर्माचरणात असलेली माणसं, त्यांना तुम्ही बोलताय की तुमचा गाव ओस पडो. असं का बरं? त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, दादा, दुष्ट माणसं जर गावाच्या बाहेर पडली तर ज्या गावात जातील तो गाव नासवतात. बरं का? दुष्ट माणसं जर घराच्या बाहेर पडली तर ज्या घरात जातील त्या घरात भांडणं लावून देतात. एखादा माणूस जर एखाद्याच्या घरी काही 15-20 मिनिटं बसला आणि घराच्या बाहेर निघताना जर एखाद्याने बघितलं ना, तर लगेच तो दुसरा बोलतोय, संध्याकाळी यांच्या घरात वाजलाच समजा. अशी काही माणसं असतात, बरोबर की नाही? दुष्ट माणसं जर गाव सोडतील, दुसऱ्या गावात जातील, तर त्यांना जो नाद आहे, त्यांना जे व्यसन आहे, ज्या गावात जातील त्या गावातल्या तरुणांना ते बिघडवतील, ज्या गावात जातील त्या गावातल्या माणसांना ते बिघडवतील, म्हणून त्यांच्याच गावात त्यांचा पुरावा हो. समजलं? दुसरं, जी धर्माचरणाची माणसं आहेत, जी नीतीने वागणारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे धर्म संस्कार झालेले आहेत, ते जोपर्यंत गावाच्या बाहेर पडत नाहीत ना, तोपर्यंत इतर गाव सुद्धा सुधारणार नाही. ज्या दिवशी साधू चालता फिरता होतो ना, त्या दिवशी अनेक गावांमध्ये धर्मसंस्कार घडले जातात. आता उशीत सोडून जर मी इथपर्यंत आलोच नसतो, मी साधू नाही बरं का, नाही तर लगेच बोल कुठला बोल कुठे लावला, तर तुमच्यासारख्या धर्मसंस्कार झालेल्या माणसांची भेट मला झाली असते का? तुमच्यासारखी चांगली माणसं मला ऐकायला पाहायला मिळाली असती का? तुमच्यासारख्या सत्पुरुषांचा, चांगल्या पुरुषांचा, चांगल्या महिलांचा संग मला झाला असता का? तुमचे विचार मला मिळाले असते का? किती छान पैकी तुमच्याकडे असं पाहण्यासारखं, घेण्यासारखं आहे, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही श्रवण करता, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकताय, आणि खऱ्या अर्थाने तेवढी भगवंतावर तुमची निष्ठा आहे, श्रद्धा आहे की नाही? म्हणून अशी धर्मसंस्कार माणसं ज्या वेळेला गावोगावी जातात की नाही, ज्या ठिकाणी जातात ना, त्या ठिकाणी धर्मसंस्कार करतात ते, बरोबर आहे? म्हणजे धर्मसंस्कार आपण कुठून सुरुवात करायची आहे? आपल्या अंतःकरणापासून, आपल्या किचन पासून. किचन विसरू नका बरं का, स्वयंपाकघर विसरू नका, ते महत्वाचं आहे. आपलं अंतःकरण आहे की नाही? आणि ज्या वेळेला लाईट गेली वाटतं, असो ठीक, ज्या वेळेला आपलं अंतःकरण स्वच्छ होईल की नाही, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये बदल होईल ना, त्या वेळेला आपोआप सर्वांगामध्ये बदल झाला जातो. साधं उदाहरण आहे बघा. आता आपलं डोकं दुखतंय. काय दुखतंय? आपलं डोकं, बरं का? डोकं दुखतंय म्हणून आपण कुठे गेलो? दवाखान्यात गेलो. आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात. काय देतात? गोळ्या. गोळ्या दिल्यानंतर ते सांगतात सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, जो काही नियम असेल, जे काही वेळा असतील त्या वेळेमध्ये ते घ्यायला सांगतात.
दुखतंय डोकं, गोळी घेतली आपण तोंडातून, गेली कुठे? पोटात गेली, बरोबर आहे का? की आपण त्या गोळीला सांगतो डोक्यात जाओ का, डोकं दुखतंय माझं, असं काय आहे का? नाही, आपण घेतोय ती आतमध्ये जाते गोळी, ओके, पोटामध्ये जाते, पण पोटात गेलेली गोळी डोकं बरं करते की नाही? बरं करते ना. आपलं काम काय माहितीये का? फक्त तोंडातून गिळणं आपलं काम आहे. साधं उदाहरण आहे बघा ना, तोंडातून गिळणं पोटापर्यंत नेणं आपलं काम आहे. नुसती गोळी समोर ठेवून आपल्याला फरक पडणार नाही एवढं पण माहिती आहे. गोळीचं पॉकेट नुसतं समोर ठेवून फरक पडेल आपल्याला नाही पडणार. फरक पडावा असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तोंडातून गिळणं आपलं काम आहे, पण एकदा ती गोळी पोटात गेली ना का डोक्याला फरक पडायचं काम देवाचं आहे. कोणाचं आहे? तिथपर्यंत कोण नेतोय? तसंच हे जे श्रवण आहे, हे जो परमार्थ आपण करतोय, ही जी भक्ती आपण करतोय, दे रे हरी खाटल्यावरही नाही, श्रवण करणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? हे विचार आमच्या अंतःकरणापर्यंत नेण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. पण अंतःकरणामध्ये गेल्यानंतर तुमच्या पायाकडून जर वाईट कर्म घडत असतील, तुमच्या हाताकडून जर वाईट कर्म घडत असतील, तुमच्या प्रत्येक इंद्रियाकडून जर वाईट कर्म घडत असतील ना, तर त्या इंद्रियांपर्यंत हे विचार पोहोचवण्याचं काम भगवंत करत असतात, देव करत असतात. फक्त आमचं कर्तव्य काय आहे? हे श्रवण आहे ना, हे आम्ही आत्मसात केलं पाहिजे. आणि कुठपर्यंत नेलं पाहिजे? आपला पहिला विषय काय आहे? चित्त जर देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे तर पहिला आम्ही विचार अंतःकरणाचा केला पाहिजे. कारण अंतःकरण पंचकातला चित्त हा चौथा भाग जरी असला तरी ज्या वेळेला आम्ही पहिली, दुसरी, तिसरी, तेव्हा चौथीला पोहोचतो, डायरेक्ट चौथीला ऍडमिशन आम्हाला कोणी देत नाही. देताय? नाही. बघा ना, आमचा जन्मच कसा झालेला आहे. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे ना, काहीतरी म्हटलेलं आहे, जन्म जाय ते अज्ञान. आमचा जन्म ज्या ठिकाणी झाला ना, त्या ठिकाणची जर आम्ही विचार केला तर ज्ञानी परंपरा की अज्ञानी परंपरा? आपली परंपरा जर शोधली तर देवाला कोंबडा कापणारी परंपरा, बरोबर आहे का? देवाच्या पुढ्यात अजून बरंच काही सांगण्यासारखं बरंच आहे की नाही? घरातल्यांच्या बावल्या ठीक नाही, पण उलट्या बावल्या आमच्या दाराला. घरातल्यांच्या बावल्या जर ठीक असतील ना तर तुम्ही कुठली बावली बांधा नाही तर नका बांधू, काही फरक पडणार नाही. पण घरातल्यांच्याच बावल्या जर ठिकाणाहून नसतील ना तर तुम्ही 10 बावल्या जरी बांधल्या तरी काही फरक पडणार नाही. समजतंय ना? मग आमची परंपरा अशी असताना सुद्धा आमचा जन्म अशा ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी जर परमार्थ उभा करायचा आहे, त्या ठिकाणी जर भक्ती उभी करायची आहे, त्या ठिकाणी जर चांगल्या प्रकारचे विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करायचे आहेत, तर मग त्यासाठी आम्ही काय करायला हवं? सत्पुरुषांचा संग करायला हवा, आम्ही संतांचा संग करायला हवा, आम्ही संतांच्या संगतीला बसायला हवं. ज्याच्या जोडीला तुम्ही बसाल ना, जसा संघ तुम्हाला असेल ना तसे विचार तुमच्याकडे पाहायला मिळणार आहेत. ज्याचा संघ असेल तसा. बरोबर आहे की नाही? एकाने चांगल्या प्रकारचे, चांगल्या प्रतीचे सफरचंद आणले बरं का, चांगल्या प्रतीचे, अगदी चांगल्या किमतीचे, म्हणजे बघितल्याबरोबर समोरच्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटेल असे सफरचंद बाजारामध्ये विकायला बसला. पण ज्याच्या जोडीला बसला ना तो होता आपल्या उंदरांचा औषधवाला, उंदीर, कीटक. समजतंय? आता ह्यो बोलाचा चांगले सफरचंद आहेत, मस्त आहेत, पण तो ओरडाचा खाल्लं की मरतय. त्याचा काय खोटं आहे का? बरोबर आहे का नाही? कोणाच्या जोडीला बसलाय तो? उंदरांचं औषध विकणारा, पालींचं औषध विकणारा आहे की नाही, मुंग्यांचे औषध असतं ते नाही का, मुंग्यांच्या पावडरी वगैरे. हा चिकार, हा भरपूर ओरडाचा. काय चांगले आहेत, मस्त आहेत, एक नंबर आहेत, माल भारी आहे. पण हा तसा ओरडला की हे 100% मरणार, खाल्लं की मरणार. फरकच. अख्खा दिवस गेला पण एक सफरचंद पण त्याचा विकला नाही, कारण जोड कोण होता? आहे की नाही? आता त्यांनी विचार केला, एवढे भारी सफरचंद आणले, विकले गेले नाही, काय करायचे आपल्याला एवढ्या भारी आणायचे. दुसऱ्या दिवशी त्यांनी असा कचरपटीचा माल आणला, पण बसला कोणत्या जोडीला माहितीये का? आयुर्वेदिक औषधवाला जो होता ना त्याच्या जोडीला बसला. आयुर्वेदिक औषध त्याला खाल्ला का फरक पडणार, 100% फरक पडणार, समाधान भेटणार, सुख भेटणार तुम्हाला. तो ओरडतोय, याला ओरडायची गरजच लागली नाही, याचा कचरपट्टी माल पण संपला. विषय काय माहितीये का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणाच्या जोडीला बसताय ना हे महत्वाचं आहे. ज्या जागेवर बसताय ना ती जागा पवित्र आहे का? अन्न खाताय ना
ते अन्न सुद्धा कुठून कशा पद्धतीने आणलेलं आहे याच्यावर सुद्धा सगळं आधारित आहे. सगळ्या गोष्टींवर आधारित आहे. आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवायचं आहे ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. सगळ्या गोष्टींचा विचार करा. श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण आणि सीतामाई ज्या वेळेला निघाल्या वनवासाला जायला, बघा गोष्ट खूप मोठी आहे, आपण अगदी शॉर्टकट मध्ये आपल्याला समजेल अशी कमी वेळामध्ये घेऊ. आणि निघाल्यानंतर काय झालं माहितीये का, असे आपले माळ वगैरे असतात ना, नाही का, इथून यांची वय तिथून त्यांची वय, यांचा ह्यो माल त्यांचा तो माल, असा विशिष्ट